भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत आज मुंबईमध्ये आहेत आणि मुंबईच्या हॉटेल ताज पॅलेस या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे। आपण ही सगळी दृश्य पाहतो। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि क्रिस्टल रूम द ताजमहल पॅलेस या ठिकाणी त्यांचा आज सन्मान होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायाधीश आणि त्यांचे सहकारी न्यायाधीश यांच्यातर्फे त्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमासाठी दाखल होत आहेत। त्यासोबतच सर्व क्षेत्रातील दिग्गजांची आज त्यांच्या स्वागतासाठी वर्णी लागणार आहे। या संपूर्ण परिसरामध्ये आज पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि सर्व VIP मूवमेंट जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। भारताचे 53वे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत आणि बरेचसे महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत आणि आपण पाहतोय की यापूर्वी न्यायमूर्ती BR गवई त्यांच्या जागी सूर्यकांत यांची वर्णी लागली होती आणि सूर्यकांत जी 30 ऑक्टोबरपासून त्यांचा जो कार्यकाळ आहे तो सुरू झालेला आहे। 15 महिने चा हा कार्यकाळ असणार आहे आणि त्यानंतर 65व्या वर्षी 9 फेब्रुवारी 2027ला 65व्या वर्षी त्यांची ते निवृत्तसुद्धा होणार आहेत आणि त्यामुळे आपण पाहतोय की अगदी छोट्या शहरांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे तो वाखाणण्याजोगा आहे। हरियाणातील हिसार इथे मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्म घेतलेले सूर्यकांत यांनी वकील म्हणून छोट्या शहरात कारकीर्द सुरू केली आणि पुढे देशातील सर्वोच्च न्यायिक पदापर्यंत ते पोहोचले। त्यांनी आपण पाहिलं की शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी केलेली आहे आणि त्यासाठीच त्यांचा आज सन्मान या ठिकाणी मुंबईच्या द ताजमहल पॅलेसमध्ये होतो आणि यासाठी सर्व वरिष्ठ नेते या ठिकाणी दाखल होत आहेत। त्यासोबतच न्याय विभागातील जे दिग्गज नावं आहेत ती सुद्धा आज आपल्याला एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे। त्यासोबतच इतर जे मान्यवर आहेत त्यांची सुद्धा उपस्थिती असणार आहे। त्यामुळे आजचा जो कार्यक्रम आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। याला राजकीय अँगलसुद्धा आहेत कारण संजय राऊत यांनी बरीचशी टीका टिप्पणी ट्विटच्या माध्यमातून केलेली आहे। एकनाथ शिंदे यांनी जेव्हा एअरपोर्टवरती सूर्यकांत यांचं स्वागत केलं त्यावेळी म्हणूनच आम्हाला न्याय मिळत नाही आहे, 3 वर्ष लागले न्याय मिळायला, अशा स्वरूपात टीका टिप्पणी केली आहे। त्यामुळे राजकीय घडामोडीसुद्धा या कार्यक्रमानिमित्त घडताना पाहायला मिळणार आहेत का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।